कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर, जाहिरातीसाठी आपल्या लग्नाचं शूटिंग झालं। त्या लग्नात हरीश सरांच्या जागी तुम्ही बसला। ओके। तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं। हो। या विधी, ते फेरे, ती वचनं, त्या समध्या गोष्टी मी खऱ्या मानल्या। आणि तवापासून ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे। हे बघा आदित्य सर, मी तुम्हाला माझा नवरा मानलंय। काय काय बोलतेस तू? अरे तुला कळतं का तू काय बोलतेस? ते मनाला येईल ते बोलतेस का? अरे तू शुद्धीत आहेस का? कुठल्या जगात वावरतेस? खोटं लग्न होतंय। अरे आणि हे सगळं आईला कळ। आत्ताच आईने एका चुकीसाठी मला माफ केलंय आणि हा सगळा मूर्खपणा जर का आईला सांगितलं, तू मला माझ्या आईपासून कायमचं तोडून टाकणार आहेस का? अरे हीच मैत्री निभावलीस? अरे बोल ना प्लीज, काय आहे तुझ्या मनात? नाही काय नाही सर, म्हणजे मी जे करणार आहे ते बराबर आहे का नाही मला तेवढंच सांगा ना। नाही पारू, मला माहित नाही तुला काय करायचंय ते, आणि ते तू सांगतही नाहीयेस। पण मला आतून असं वाटतंय की तू ते नको करूस। पारू हे बघ, मी आईशी बोलतो, सगळं ठीक होईल। पारू, तुझ्या लग्नाची जबाबदारी आमच्यावर आहे। मी जातीने लक्ष घालेन पारू। एक चांगला मुलगा बघेन तुझ्यासाठी। तुला पसंत असेल तरच हो म्हण, काही जबरदस्ती नाही। प्लीज लग्न कर। मारुती मामाचं सुख यातच आहे। तू चल, मी तुला घरी सोडतो आणि मग ऑफिसला जातो। चल। नाही सर, तुम्ही पुरवा, मी येते थोड्या वेळात। नक्की? आज पारूला भेटणार होता। मला माहित नाही त्यांची भेट झाली आहे की नाही, पण तो इथे वेळेवर येणं गरजेचं आहे यार। प्रीतम सर येतील आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू। मी काम करतो, मी ना फोनच करतो त्याला। रिस्कच नको आपल्याला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।